Praise the Lord. A very warm welcome to you all in the name of our Jesus Christ. प्यारे भाइयों और बहनों, बाइबल मंथन इस कार्यक्रम में आराधना महिला ग्रुप की ओर से असीम प्रसन्नता के साथ आप सबका स्वागत करती हूँ। आज का सुसमाचार लेकर आई हैं हमारी बहन सुनीता। बहन सुनीता, आपका स्वागत है। परमेश्वराच्या नावाला धन्यवाद देते की खरोखर परमेश्वर महान आहे। आजचा हा दिवस परमेश्वराने मला दाखवला वचनाद्वारे बोलण्यास, याबद्दल मी प्रथम परमेश्वराची उपकारस्तुती करते। यावेळेस आपण प्रार्थना करू। धन्यवाद येशू, स्वर्गीय पित्या, तुला धन्यवाद देते, तुझी उपकारस्तुती करते प्रभू, की खरोखर प्रभू तू किती चांगला आहेस। रोजच्या जीवनामध्ये तू आमच्या जीवनात तू आम्हाला गोड अनुभव देतोस, याबद्दल धन्यवाद देते। धन्यवाद देते प्रभू, हा समय माझ्या जीवनामध्ये दिलास की तुझं सामर्थ्यशाली वचन प्रभू सांगण्यासाठी माझ्या मुखामध्ये तुझे शब्द घाल। पवित्र आत्म्याद्वारे तुम्हाला चालव प्रभू, तुम्हाला सहाय्य आणि मदत कर माझ्या प्रभू येशू। धन्यवाद देते प्रभू येशू। प्रभू परमेश्वर, येणारं वचन आम्हा सर्वांच्यासाठी पावलांकरिता दिवा आणि मार्गावर प्रकाश असा असू दे। ही सर्व विनंती येशूच्या नावात मागते, आमेन। हालेलुया। यावेळेस परमेश्वराच्या वचनाला सुरुवात करण्या अगोदर आपल्याला माहीत आहे की आपण लहानपणापासून परमेश्वराचे प्रत्येक आपण चमत्कार ऐकलेले आहेत। आपल्याला बालपणापासून आपल्या संडे स्कूलमध्येच आपल्याला खूप शिक्षण असतं। परमेश्वराने प्रभू येशूने पहिला चमत्कार कानागाव येथे केला आणि तो चमत्कार कोणता केला काय हे आपल्याला माहीत आहे। तरी पण आज मी ह्या चमत्काराबद्दल, कानागाव येथील लग्न, ह्या लग्नामध्ये प्रभू येशूने जो चमत्कार केला त्याबद्दल मी बोलणार आहे आणि त्यामध्ये की खरोखर विश्वासाने कसं कार्य केलं हे आपल्याला या चमत्कारामध्ये पाहायला मिळेल। यासाठी मी आता योहानाचं 2रा अध्याय आणि कानागाव येथील लग्न, योहानाचा 2रा अध्याय, यावेळेस आपण 1 ते 4 वचनं पाहूया। नंतर 3ऱ्या दिवशी गालिलातील काना येथे लग्न होते आणि येशूची आई तेथे होती। येशूला व त्याच्या शिष्यांनाही लग्नाचे आमंत्रण होते। मग द्राक्षरस संपला तेव्हा येशूची आई त्याला म्हणाली, त्यांच्याजवळ द्राक्षरस नाही। येशू तिला म्हणाला, बाई, ह्याच्याशी तुझा माझा काय संबंध? माझी वेळ अजून आलेली नाही। तरी त्याची आई चाकरांना म्हणाली, हा तुम्हाला जे काही सांगेल ते करा। परमेश्वराच्या नावाला या वचनाबद्दल धन्यवाद देते की खरोखर आज हा चमत्कार परमेश्वराने केला आणि येशूने जसं सांगितलं तसं त्या चाकरांनी 6 कुंड पाण्याचे भरले। परंतु ह्याच्यामध्ये प्रभू येशूची आई म्हणाली चाकरांना की जे काही तो हा सांगेल ते करा, आणि हे जे तिचं बोलणं आहे ते किती विश्वासाच्या द्वारे आहे हे आपल्याला पाहायला मिळतं। आणि तिला पूर्ण माहिती आहे की जरी माझा मुलगा प्रभू येशू ख्रिस्त हा मला म्हणाला, बाई अजून माझी वेळ आलेली नाही, पण त्या बोलण्याकडे लक्ष न देता ती चाकरांना विश्वासाने म्हणाली की हे जे काही तो सांगतो ते तुम्ही करा। आणि खरोखर प्रियांनो, परमेश्वराने त्या चाकरांना 6 कुंड भरायला लावले आणि त्या ठिकाणी परमेश्वराने पहिला चमत्कार कानागाव येथे पाण्याचा द्राक्षरस केला। आणि हे आपल्याला माहिती आहे, पण या वचनाद्वारे आपल्याला काय समजतं की आईचा विश्वास आपल्याला समजतं की खरोखर विश्वासाच्या द्वारे कोणतंही कार्य होत नाही। आणि प्रभू परमेश्वर प्रत्येक वेळेस म्हटलेला आहे, तुझा विश्वास आहे का? तुझा विश्वास आहे का? होय, परमेश्वराने आपल्याला जो विश्वास दिलेला आहे त्या विश्वासात आपण खंबीर राहायला पाहिजे। आणि त्यासाठी परमेश्वराने आपल्याला खूप वचनं दिलेली आहे विश्वासाबद्दल। मार्काचा 9वा अध्याय 23 वचन आपण पाहू, 23 आणि 24 वचन।
येशू त्याला म्हणाला, शक्य असेल तर असे कसे म्हणतोस? वचन 24, लागलाच मुलाचा बाप मोठ्याने म्हणाला, माझा विश्वास आहे, माझा अविश्वास घालून टाका. होय प्रियांनो, आज प्रभू परमेश्वर ज्यावेळेस बापाने आपल्या मुलासाठी विनंती केली परमेश्वराला, प्रभू येशू ख्रिस्ताला, तर येशू त्याला म्हणाला, शक्य असेल तर असं कसं म्हणतोस? ह्या ठिकाणी त्याचा विश्वास डळमळलेला दाखवलेला आहे आपल्याला. प्रियांनो, तरी मुलाचा बाप मोठ्याने ओरडून येशू ख्रिस्ताला म्हणाला की माझा विश्वास आहे प्रभू येशू, आणि माझ्याकडे अविश्वास असेल तर तुम्ही काढून टाका. होय प्रियांनो, आपल्या ठाई पण कधी कधी अविश्वास आपल्याला आढळतो की ज्यावेळेस आपल्यावर संकट येतात, आपल्याला काही प्रॉब्लेम असतात, त्यावेळेस आम्ही घाबरतो, आम्हाला कोणाचं मार्गदर्शन नसतं, त्यावेळेस आमचा अविश्वास होतो, आमचा विश्वास डळमळतो. परंतु ह्या ठिकाणी आज त्या मुलाचा पिता काय म्हणाला, होय प्रभू येशू, माझा विश्वास आहे आणि माझा अविश्वास काढून टाकण्यास तुम्ही समर्थ आहात. खरोखर प्रियांनो, आपल्याला हे प्रत्येक वचन विश्वासाच्या द्वारे आपण पाहतो. यावेळेस आपण योहानाचा 11वा अध्याय आणि 39 ते 40 वचन पाहूया. येशूने म्हटलं, धोंड काढा. त्या मृताची बहीण मार्था त्याला म्हणाली, प्रभूजी, आता त्याला दुर्गंधी येत असेल, कारण त्याला मरून 4 दिवस झाले आहेत. येशूने तिला म्हटलं, तू विश्वास ठेवशील तर देवाचं गौरव पाहशील, असे मी तुला सांगितले नव्हते काय? होय प्रियांनो, आज येशू ख्रिस्त त्यांच्या मार्था आणि मरिया आणि लाजरस हे तिघं बहीण भावंड असताना येशू ख्रिस्त त्यांच्या घरी यायचा आणि आपल्या घरच्या प्रमाणे येशू ख्रिस्त त्यांच्या घरी राहायचा. परंतु परमेश्वराच्या योजना आणि परमेश्वराच्या कल्पना फार वेगळ्या असतात. ज्यावेळेस लाजार त्यांचा भाऊ मरतो त्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्त नव्हता, त्या गावामध्ये होता, परंतु प्रभू येशू गालिलामध्ये निघून गेला आणि नंतर 4 दिवसांनी प्रभू येशू ख्रिस्त मार्था आणि मारिया यांच्या घरी आला. आणि मार्थाचा परमेश्वराने त्यांना सांगितलं, त्यांनी परमेश्वराला सांगितलं की आज 4 दिवस मरून झालीत लाजारला, त्याची दुर्गंधी येत असेल. पण परमेश्वर मार्थाला म्हटला की मार्थे मार्थे, तू विश्वास ठेवशील तर तू देवाचं गौरव पाहशील. म्हणून आणि प्रभू येशू ख्रिस्ताने लाजाराला 4 दिवसात मृत असताना जिवंत केले. यावरून परमेश्वर आपल्याला पण सांगत आहे की आपला विश्वास कोठे आहे, आपला विश्वास डळमळून देऊ नका, आपला विश्वास दृढ करा, दिवसेंदिवस आपल्या विश्वासात भर घाला आणि त्या विश्वासासाठी तुम्ही परमेश्वराकडे मागा की प्रभू, माझ्या ठाई पण अविश्वास असेल तर तू काढण्यास समर्थ आहे. होय प्रियांनो, आज या विश्वासावर आपलं पवित्र शास्त्र अवलंबून आहे, या विश्वासावर आपलं जीवन आहे प्रियांनो. त्यासाठी आज आपण परत पाहूया की प्रियांनो, यावेळेस मार्काचा 11वा अध्याय आणि 22 ते 24 आपण वचन पाहूया. वचन 22, येशूने त्याला उत्तर दिले, देवावर विश्वास ठेवा. मी तुम्हाला खचित सांगतो की जो कोणी या डोंगराला उपटून समुद्रात टाकला जा असे म्हणे आणि आपल्या अंतःकरणात शंका न बाळगता आपण म्हणतो तसे घडेलच असा विश्वास धरील, त्याच्या शब्दाप्रमाणे घडून येईल. होय पण प्रभू परमेश्वरा, प्रभू आमचा विश्वास तू बळकट करेल. आज खरोखर या वचनाद्वारे म्हटलेलं आहेस की तुम्ही विश्वासाने जे काही मागाल तर ते परमेश्वर तुमच्यासाठी तयार आहे, करण्यास तयार आहे, तो समर्थ आहे. फक्त आपल्या काही विश्वास दृढ पाहिजे. आणि खरोखर परमेश्वराजवळ आपण हीच प्रार्थना करूया की देव बाप्पा, आमचा विश्वास, आमचा प्रत्येकाच्या ठाई जर तुला अविश्वास आढळत असेल तर प्रभू तू आम्हाला सहाय्य कर, आम्हाला मदत कर प्रभू येशू, आमच्या प्रार्थनेकडे कान दे आणि आमचा विश्वास तू वाढव प्रभू येशू. खरोखर की परमेश्वराने या विश्वासात आपल्याला चालवलेलं आहे. प्रियांनो, आपण पाहिलं असताना खरोखर आपल्या ख्रिस्ती जीवनामध्ये विश्वासाला फार महत्त्व आहे. म्हणून आपण आपल्या रोजच्या जीवनामध्ये परमेश्वराला प्रथम ही विनंती केली पाहिजे की प्रभू येशू, तू आमचा विश्वास वाढव, आमचा विश्वास कुठे कमी पडला ते आम्हाला दाखव प्रभू परमेश्वरा, तू आम्हाला मार्गदर्शन कर प्रभू येशू. आणि यावेळेस खरोखर या वचनाद्वारे परमेश्वर माझ्याशी बोललेलं आहे. विश्वासाची खरोखर
विश्वासाला फार आपल्या जीवनामध्ये महत्त्व आहे. धन्यवाद देते प्रभू येशूला या वचनाबद्दल बोललेलं आहे आणि मला मार्गदर्शन केलं याबद्दल परमेश्वराला मी धन्यवाद देते. आमीन आमीन. आपण यावेळेस प्रार्थना करूया. स्तुतीपात्र माझ्या स्वर्गीय पित्या, तुला धन्यवाद देते प्रभू येशू. आज जे काही माझ्या वचनाद्वारे बाप्पा तू बोललेलं आहेस ते वचन आम्हा सर्वांना तू दाखवलास याबद्दल तुला कोटी कोटी धन्यवाद देते प्रभू. ही वचनं सर्वांसाठी तू प्रभू आशीर्वादित कर प्रभू. इथून पुढचा वेळेसमेत तुझ्या हातात सोपून आम्ही निर्भय असं राहतो. ही सर्व विनंती पवित्र आत्मा येशूच्या नावात मागतो म्हणून तुम्ही ऐका. आमेन आमेन. प्रेज द लॉर्ड. बहन सुनीता, वचनों द्वारा किया गया आपका ये मार्गदर्शन बहुत लाभदायक है. यूहन्ना रचित सुसमाचार 2 वचन 5 के अनुसार उसकी माता ने सेवकों से कहा, जो कुछ वह तुमसे कहे वही करना. हाँ मेरे प्रियो, पिता परमेश्वर जो चाहते हैं वही करना हमारा फर्ज है. और ये फर्ज जब हमारे जीने का मकसद बन जाता है तब हमारे विश्वास में पर्वत हिलाने वाली मजबूती आ जाती है. इसलिए परमेश्वर की कृपा हम पर सदा बनी रहे, यही प्रार्थना. प्रियांनो, चला तर सिस्टर लता समवेत परमेश्वराचे उपकार स्मरण करूया, त्याचे गुणगान गाऊया. मा
स्तोत्रसंहिता 125 वचन 4 मध्ये म्हटलं आहे, हे परमेश्वरा, जे चांगले व सरळ मनाचे आहेत त्यांचे कल्याण कर. सिस्टर लता, तुमच्यासाठी व तुमच्या प्रियजनांसाठी हे वचन आम्ही क्लेम करतो. आमेन. स्तोत्रसंहिता 4 वचन 3 मध्ये दावीद राजा म्हणतो, मी परमेश्वराचा धावा करेन तेव्हा तो माझे ऐकेल. आणि प्रियांनो, जेव्हा परमेश्वर आपला धावा ऐकतो तेव्हा एक साक्ष बनते. ऐकूया सिस्टर हेलेनची साक्ष. प्रभू येशूच्या नावामध्ये तुम्हा सर्व प्रियजनांना सलाम. मी मिसेस हेलन सतीश बोर्डे आपल्याला बायबलमधून एक वचन दाखवते आणि त्याचा अनुभव मी घेतलेला आहे. प्रियानो, ते वचन असं आहे, स्तोत्रसंहिता 30वा अध्याय आणि वचन 2, हे परमेश्वरा माझ्या देवा, मी तुझा धावा केला आणि तू मला रोगमुक्त केले. खरोखर प्रियानो, त्याने आम्हाला रोगमुक्त केलं. मी आणि माझे मिस्टर आम्ही कोविड पॉझिटिव्ह होतो आणि माझ्या मिस्टरांना योग्य वेळी असे हॉस्पिटलमध्ये आम्ही पोहोचवलं, भरती केलं आणि त्यात आम्हाला ज्या प्रियजनांनी मदत केली त्यांचे मी आभार मानते. आणि खरोखर प्रियानो, माझे मिस्टरही त्यावेळेस म्हणत होते त्यांना योग्य अशी ट्रीटमेंट मिळाली आणि त्या ट्रीटमेंटमध्ये त्यांना कसलीही अशी जाणीव झाली नाही. ते फक्त एकच वचन म्हणत होते, 23वा स्तोत्र मधलं आहे ते, मृत्यूछायेच्या दरीतून मी जात असलो तरी कसल्याही अरिष्टास भिणार नाही, कारण तू माझबरोबर आहेस. तुझी आकडी व तुझी काठी मला धीर देतात. होय प्रियांनो, त्याच्या धीरामुळेच आज आम्ही जिवंतांच्या भूमीवरती निरोगी आणि सुखी आहोत. प्रभू धन्यवाद देते देवाला आणि त्याला उंचावते. आणि तसे ज्या प्रियजनांनी आमच्यासाठी प्रार्थना केल्या, आमच्या अदोनाय बायबल स्टडीचे पाळक साहेब बनसोडे, त्यांचे मी आभार मानते, कारण त्यांनी वेळोवेळी प्रार्थना करत होते आणि फोनद्वारे आमची विचारपूस करत होते. तसेच आमच्या आराधना महिला ग्रुपच्या मॅडम जसिका शेलार ह्यांनी देखील मला फोनद्वारे आम्हाला प्रार्थनेत उचलून धरलं, त्याबद्दल मी त्याचे धन्यवाद करते. तसेच आमच्या हन्ना ग्रुपच्या ज्या बहिणी आहेत त्याही आम्हाला प्रार्थनेमध्ये उचलून धरत होत्या, आमच्या कुटुंबासाठी प्रार्थना करत होत्या, त्यांचेही मी धन्यवाद देते. खरोखर प्रियानं आपला प्रभू महान आहे. त्यांनी माझी नात सारा वर्ष 2 हिला आणि तिच्या आईला स्तुतीला ह्या कोरोनाच्या विळख्यापासून दूर ठेवलं. त्यांची टेस्ट होती निगेटिव्ह आली, त्याबद्दल मी प्रभूला खरोखर धन्यवाद देते. आपला प्रभू जिवंत आहे आणि तो आपल्या लेकरांची काळजी घेतो. त्याबद्दल मी प्रभू येशू ख्रिस्ताचे कोटी कोटी धन्यवाद करते. आमेन. स्तोत्रसंहिता 89 वचन 28 मध्ये म्हटलं आहे, मी आपली दया त्याच्यावर सर्व काळ कायम राखेन. सिस्टर हेलेन, तुमच्यासाठी व तुमच्या परिवारासाठी हे वचन आम्ही प्रार्थनापूर्वक क्लेम करतो. आमेन. प्यारे भाइयों और बहनों, आइए पढ़ते हैं मत्ती रचित सुसमाचार 11 पद 28। हे सब थके और बोझ से दबे लोगों, मेरे पास आओ, मैं तुम्हें विश्राम दूंगा। इस पद में हम देखते हैं कि ये एक प्यार भरा निमंत्रण है प्रभु यीशु मसीह की तरफ से दुनिया के सभी थके लोगों के लिए। हम देखते हैं कि इंसान कहीं शांति, कहीं खुशी, इस प्रकार की आत्मिक समाधान देने वाले बातों को खोज रहा है। किंतु मेरे प्रियो, इस बात को अच्छी तरह जान लो कि इस प्रकार की खोज केवल और केवल यीशु मसीह में पूर्ण होती है। आजकल इस वर्क फ्रॉम होम के जीवन शैली में हर कोई विश्राम या आराम चाहता है, जिसे हम वीकेंड कहते हैं। भाइयों और बहनों, इसीलिए तो प्रभु यीशु मसीह हर प्रकार के बोझ के तले
दबे लोगों को आमंत्रित कर रहे हैं। कई बार जीवन में हमें मार्ग दिखाई नहीं देता, पर प्रभु यीशु कहते हैं, मार्ग, सत्य और जीवन मैं हूं। इस बात को हमेशा याद रखें। आइए बेझिझक आइए कलवरी के उस सलीब के तले और अपना सब कुछ निछावर कर दीजिए। आपकी हर समस्या, फिर वो शारीरिक हो, आर्थिक हो, जो भी हो, यहीं पर आपको उसका हल मिल जाएगा। एस्तेर रानी के बारे में हम देखते हैं कि 3 दिन के उपवास प्रार्थना से प्रभु यीशु के हुजूरी ने सब कुछ बदल दिया। दुनिया में सब कुछ बदलता है, लेकिन हमेशा याद रखिए, पवित्र बाइबल का परमेश्वर कल, आज और युगानुयुग एक जैसा है। आमीन। Dear brothers and sisters, let's read Matthew chapter 11, verse 28. Come to me, all you who labor and are heavy laden, and I will give you rest. This is an invitation to the exhausted ones. Our search ends in Jesus. Sometimes we very much want to escape from daily routine and rest. We call this weekend. But my beloved brothers and sisters, true rest is in knowing God. True rest is in knowing God. Sometimes we feel that there's no way out. But Jesus says, I am the way, the truth, and the life. When Christ dominates your life, it affects every phase of your life. Social, financial, emotional, physical, etc. Come to the cross and surrender your life. Don't you forget, this is the time of grace. When we read the book of Esther, we find 3 days of fasting and prayer. 3 days in God's presence changed everything. Everything is subject to change, but remember, the God of the Bible is the same yesterday, today, and forever. Shall meet you next week. Stay blessed. Shalom.